नवरा बाहेर गेलाय, मला घरीच येऊन चोळ. 20 वर्षाचा ठोक्या रात्री येऊन ठोकायचा. पुढे घडले भयंकर. मथुरा जिल्ह्यातील भानकरपूर बसेला हे छोटेसे गाव, साधे शांत आणि पारंपरिक कुटुंबाची वस्ती असलेले हे एक छोटंसं गाव. या गावातील एका महिलेचा अचानक मृत्यू झाला. सुनेने ही खबर तातडीने पती आणि सासऱ्याला दिली. ही दुःखद वार्ता कळताच ते लगेचच गावामध्ये पोहोचले. सारे सोपस्कार पार पाडण्यात आले. सारे घर दुःखात होते. 2 दिवसात झालेल्या वादामध्ये सून ननंदेला म्हणाले, मीच तुझ्या आईचा आवाज बंद केला, तुला पण संपवेन. हे ऐकून घरातील लोकांना धक्काच बसला. सासऱ्याने नातेवाईकांच्या सह पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकाऱ्याची भेट घेऊन पत्नीच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला आणि एक धक्कादायक प्रकरणच बाहेर आले. अविश्वसनीय वाटावी अशी ही घटना. आपले अनैतिक संबंध उघड झाले म्हणून सुनेने प्रियकराच्या मदतीने आईसमान सासूचा निर्गुण खून केला होता. या धक्कादायक घटनेचे उपलब्ध माहितीच्या आधारे सविस्तर पुढील प्रमाणे वृत्तांत आहे. पण तत्पूर्वी ही व्हिडिओ पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भानकरपूर बसेला या छोट्या गावामध्ये अनवरी बेगम वय वर्षे 50 ही महिला तिचा पती आणि मुलासह राहत होते. कष्टकरी असणारा हा परिवार तसा सदन होता. पती परगावी नोकरी करून कमाई करत होता, तर गावामध्ये अनवरी बेगम मुलासह राहत होते. मुलगा मोठा झाला, आता तोही वडिलांच्या समवेत कामाला जाऊ लागला. बाप लेक परगावी राहत होते, राबत होते आणि पैसे कमवत होते, तर गावामध्ये राहून अनवरी बेगम घर शेती सांभाळत होती. सारे सुरळीत चाललेले होते. मुलगा आता लग्नाच्या वयाचा झालेला होता, त्यामुळे त्याच्यासाठी मुलगी पाहणे अनवरी बेगमने सुरू केले होते. नातेवाईक ओळखी पाळकीतून हिनाचे स्थळ आले. पाहताच भूल पडावी इतकी सुंदर असलेली हिना पाहता क्षणीच अनवरी बेगमने सून म्हणून पसंत केली. मुलगाही हिनाच्या रूपाला भुलला होता. दोघांची पसंती झाली. सारे जुळून आले आणि रीतिरिवाजाप्रमाणे विवाह झाला. सून हिना घरात आली. सासूने तिला अगदी पोटच्या मुलीसारखे प्रेम दिले. घरातील कामकाज, नातेवाईकांचे येणे जाणे, सणवार सर्व काही आनंदामध्ये सुरू होते. हिनाचा पती सासरा परगावी कामासाठी जात होते, तर गावात सासू सून दोघी राहत होत्या. त्यांच्यातील नातेसंबंध वरवर पाहता चांगलेच होते. सासू नेहमी सुनेची बाजू घेत असे आणि तिला घरातील जबाबदाऱ्या समजावून सांगत असे. त्यामुळे गावकऱ्यांनाही वाटत होते की या घरामध्ये सगळे काही सुरळीत आहे. मात्र या घराच्या 4 भिंतीच्या आत एक गुपित हळूहळू आकार घेत होते. हिना वय वर्षे 22, गोरीपान होते. उबाब मादक चेहरा, चंचल नजर, लाल चुटूक ओठ, सडपातळ बांधा, पुष्ट उरोज, नाजूक कंबर, गोलाकार नितंबाचा घेर आणि कामुक हालचालींनी ती सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते. प्रत्येक पुरुषाची नजर तिच्यावर खिळून राहत होते. पण या जवानीचा स्वाद चाकणारा मात्र महिन्यातून एखादा दुसरा दिवस यायचा. 1-2 रात्री सुखामध्ये न्हावून पुन्हा कामावर निघून जायचा. कारण तो पती होता. त्याला घराची, तिची आई वडिलांची जबाबदारी पार पाडायची होती. आपल्या पत्नीवर त्याचा विश्वास होता, पण ती मात्र हळूहळू त्याच्यापासून दूर जात होती. कोणीही पुरुष आपल्या रूपावर भाळू शकतो, आपल्या तालावर नाचू शकतो, पण आपला पती मात्र आपल्याला सोडून परगावी जातो. हे काही बरोबर नाही असे तिला वाटू लागले होते. आपल्या या जवानीचा स्वाद चाकणारे कोणी नसेल तर उपयोग काय? उद्या जवानी ओसरू लागली तर सुख घेता येणार आहे काय? त्यामुळे आताच आपण सुख मिळवले पाहिजे असे विचार तिच्या मनामध्ये घुळू लागले. आता तिची नजर एखाद्या पुरुषाचा शोध घेऊ लागली, जो तिला तिच्या मनाप्रमाणे सुख देऊ शकेल. तसे खूप जण तिच्यावर नजर ठेवून होते. ती अनेकाचे नजरेचा खेळ खेळत होते. सासू घरात नसेल तेव्हा तिचीच शेजारी पाजारी चेष्टा मस्करी सुरू असायची. यातूनच तिची शेजारच्या आदिलशी जवळीकता निर्माण झाली. आदिल विशीचा तरुण होता आणि तिच्या रूपावर फिदा होता. बिनधास्तपणे तो तिच्या सौंदर्याची स्तुती करत असे. भाभी, आमच्या अख्ख्या गावामध्ये तुमच्या इतकी सुंदर बाई नाही असे तो तिला म्हणायचा. तुम्ही मला खूप आवडता असे म्हणायचा. मला तुमच्यासारखीच सुंदर बायको पाहिजे
असे तो तिच्या कानामध्ये कुजबुजत होता. त्याच्या या सगळ्या छेडछाडीला ती हसून उत्तर देत होती. त्यामुळे त्याची भीड चेपत चालली होती. सासू शेतातील कामासाठी गेली की हिना एकटीच घरी असायची. तेव्हा आदेल घरी यायचा आणि तिच्याशी बोलत बसायचा. दोघांच्यामध्ये घट्ट मैत्री झाली होती. आता अंग चटीला जाण्यापर्यंत दोघांच्यातील नाते घनिष्ठपणे झालेले होते. तो रोजच तिच्या घरी येत असे. ती त्याला म्हणायची, आमच्या घरी कशाला येतोस? त्यापेक्षा बाहेर फिरत जा. एखादी मुलगी बघून लग्न कर. मला नाही आवडत रिकामे फिरायला. मग येते कशाला येतोस? काय काम असते? मी तुला भेटायला येतो. मला भेटायला का? मला खूप आवडतेस तू. चुप, काहीतरी बोलू नकोस. माझे लग्न झालं आहे म्हणून काय झालं? प्रेम आहे तर आहे. मला तुला बघितल्याशिवाय चैनच पडत नाही. माझ्या नवऱ्याला समजले तर तो काय करेल माहिती आहे का? त्याला कसे समजेल? तू सांगणार काय? मी कशाला सांगू? मला पण आवडते तुझ्याशी बोलायला, म्हणूनच मी येतो. तुझे माझ्यावर प्रेम आहे ना? त्याने तिला जवळ जात विचारले. ती खाली मान घालून उभी होती. त्याने तिचा चेहरा वर केला. तिच्या चंचल डोळ्यामध्ये कामुकता दाटलेली होती. त्याने पटकन तिच्या तोंडाला तोंड लावले. ती घाबरून मागे सरकली. पण त्याने क्षणार्धात तिला मिठीत ओढले आणि घट्ट आवळून धरले. त्याचे ओठ तिच्या ओठांचे चूषण करत होते. त्याचे हात तिच्या सर्वांगावर फिरत होते. तिची उत्तेजनाही वाढलेली होती. त्याचे टणकपुष्ट अंग तिच्या नाजूक अंगाला घासू लागले. पाहता पाहता दोघेही विवस्त्र झाले. तिने ते मदमस्त गोरेपान नागवे रूप पाहून तो पिसायला. त्याचा आवेग वाढला. जोराने तो तिला भिडला आणि तिच्यावर तुटून पडला. आदाशासारखा तो तिच्या मुलायम देहाला कुस्करू लागला, रगडू लागला. तिला हेच हवे होते. तिच्या देहाचा मुक्तपणे भोग घेणारा पुरुषच तिला हवा होता. तो नवतरुण असलेल्या आदिलच्या रूपाने तिला भेटलेला होता. तो तिला धुंद होऊन भोगत होता, तृप्त करत होता. दोघांच्यातील अनैतिक संबंध चांगलेच आता बहरू लागले होते. तो 20 वर्षांचा होता तर ती 22 वर्षाची होती. दोघेही तरुण, रिकामे आणि कामुकतेने भरलेले होते. मग त्यांना आता कोण अडवणार? संधी मिळताच ते एकमेकाला भिडत होते. हळूहळू त्यांच्यातील संबंध इतके वाढत चाललेले होते की घरामध्ये सासू असतानाही ती रात्रीची आदिलला खोलीत बोलवू लागली. मागच्या बाजूने तो तिच्या खोलीमध्ये शिरायचा आणि रात्रभर त्यांच्यामध्ये काम क्रीडा रंगायची. पहाटे तो निघून जायचा. हे सगळे चोरी छुपे सुरू होते, मात्र ते फार काळ लपून राहिले नव्हते. तिच्या वागण्यात हळूहळू बदल दिसू लागला होता. कधी कधी ती घराबाहेर जास्त वेळ घालवत असे, तर कधी फोनवर कुणाशी तरी कुजबुजत बोलत असे. मात्र कुटुंबियांनी त्याकडे फारसे लक्ष दिले नव्हते. पण नियतीने या गुपिताचा भांडाफोड करण्यासाठी एक भयानक रात्र ठरवून ठेवली होती. दिनांक 3 मार्चची ती काळी रात्र होती. गावभर शांतता पसरलेली होती. घरातील सर्वजण गाढ झोपेत होते. त्या रात्री हिनाला शरीर सुखाची खूपच इच्छा झाली होती. तिकडे आदिललाही झोप येत नव्हते. नेहमीप्रमाणे दोघांनीही भूक भागवण्यासाठी रात्रीचा खेळ खेळण्याचे ठरवले. आदिल नेहमीप्रमाणे टपक्या पावलांनी तिच्या खोलीत आला. तो येताच तिने त्याला मिठीत घेऊन चुंबनाची बरसात केली. तोही आवेगाने तिचे चुंबन घेऊ लागला. मध्यरात्रीचे 1 वाजले होते. आजूबाजूला कोणी पाहत तर नाही ना याची खात्री करूनच तो आलेला होता. घरातील सगळे झोपलेले आहेत असा त्या दोघांचा समज होता. त्यामुळे दोघेही बिनधास्त एकमेकाला आवळत होते. त्याने तिचे कपडे उतरवले. तिला पूर्ण नग्न करून बेडवर पाडले. तिचे ते गोरेपान अंग चमकत होते. तो देहाचा खजिना लुटण्यासाठी तो आतुर झालेला होता. त्याने क्षणभरातच आपले कपडे उतरवले आणि तो तिच्यावर स्वार झाला. दोघांचाही आवेग वाढलेला होता. त्यांना कशाचेच भान उरलेले नव्हते. दोघे एकमेकाला स्वतःमध्ये सामावून घेताना आपण कुठे आहोत हे विसरून गेलेले होते. तो जोरजोरात संभोग करत होता. ते त्याला कणत मोठ्याने सुस्कारे सोडत साथ देत होते. तो तिच्या गालाची, ओठांची, मानेची, स्तनांची चुंबने घेत होता, चावे घेत होते. ती खिदळत होते. या बिनधास्त खेळाचा आवाज आता खोलीतून बाहेर जाऊ लागला होता. या आवाजाने सासू जागी झाली. घरात कुणीतरी शिरल्याचा तिला संशय आला. काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी ती सावधपणे उठली होती. तिच्या सोन्याच्या खोलीतून आवाज येत असल्याने ती हळूहळू पावले टाकत त्या खोलीजवळ पोहोचली. दरवाजाजवळ पोहोचताच आतून कुजबुजण्याचे आवाज तिच्या कानावर आले.
तिने हळूच दरवाजा ढकलला आणि समोरचे दृश्य पाहताच ती थबकली. तिची सून आणि आदिल दोघे पूर्ण नग्न अवस्थेमध्ये बेडवर शरीर संबंध करत होते. आपल्या सुनेचे हे रूप पाहून ती बिचारी हादरलीच, तर तिला पाहून हिना आणि आदिल या दोघांची पाच्यावर धारण बसली. आता आपली धडगत नाही हे त्या दोघांच्याही लक्षात आले. क्षणभर खोलीमध्ये भयानक शांतता पसरली. दुसऱ्या क्षणी अनवरी बेगमने त्या दोघांना फैलावर घेतले. तिने संतापाने सुनेला जाब विचारायला सुरुवात केली. हे काय करतेस तू? लाज नाही का वाटत? घराची इज्जत मातीमोल करायची ठरवली आहेस का? असे म्हणत तिने दोघांना जोरदार सुनावले. तिचा हा संताप पाहून हिना आणि आदिल दोघेही घाबरून गेले. हा प्रकार उघड झाला तर कुटुंबामध्ये आणि गावामध्ये मोठी बदनामी होईल याची जाणीव झाल्याने ते दोघे सावध झाले. ते मनातून खूपच घाबरले होते. त्या दोघांनी सासू अनवरी बेगमला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण ती काय ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. उलट ते जास्तच मोठ्याने बोलू लागले होते. या आवाजाने लोक उठले तर आपली बदनामी निश्चित आहे, त्यापेक्षा हिचा आवाज आत्ताच बंद केला पाहिजे. या विचाराने क्षणार्धात हिनाने एक टोकाचा निर्णय घेतला. अवघी 22 वर्षांची हिना केवळ शरीर सुखासाठी आदिलच्या नादी लागली होती. आता रंग्यात सापडल्याने सासूचा आवाज बंद करण्याचे तिने पक्के केले आणि दुसऱ्या क्षणी ती सासूवर चालून गेली. तिला साथ द्यायला आदिल होताच. त्याने तिला पकडून धरले आणि हिनाने जवळची उशी उचलली. काही क्षणातच दोघांनी मिळून अनवरी बेगमचा गळा दाबायला सुरुवात केली. तिने स्वतःला वाचवण्यासाठी झटापट केली, पण दोघांच्या जोरासमोर ती हतबल ठरली. झटपटीदरम्यान तिच्या मानेवर प्रचंड दबाव आला आणि तिचे मानेचे हाड मोडले. काही क्षणातच तिचा जीव गेला आणि खोलीमध्ये पुन्हा एकदा भयान शांतता पसरली. त्या शांततेत फक्त त्या दोघांच्या धडधडणाऱ्या हृदयांचा आवाज ऐकू येत होता. मध्यरात्री अचानक आरडाओरडा सुरू झाला. आजूबाजूचे नातेवाईक लोक तिच्या आवाजाने धावत आले. तेव्हा अनवरी बेगम बेशुद्ध पडल्याचे दिसत होते. सून हिना घाबरलेल्या आवाजात सांगत होते की सासूला हृदयविकाराचा झटका आला आहे. काही वेळातच अनवरी बेगमचा मृत्यू झाल्याचे लोकांच्या लक्षात आले. हिनाने पतीला फोन करून कळवले की अम्मी जान अचानक बेशुद्ध होऊन पडल्या, त्यांना हार्ट अटॅक आला आहे. हे समजताच तो वडिलांच्यासह गावी आला. सर्वांना वाटले की वृद्धापकाळामुळे आणि अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे तिचा मृत्यू झाला. त्यामुळे कोणताही संशय न घेता कुटुंबियांनी मृतदेहाचे अंत्यसंस्कारही करून टाकले. गावकऱ्यांनाही हा एक नैसर्गिक मृत्यू वाटला आणि प्रकरण तिथेच संपल्यासारखे दिसत होते. मात्र काही दिवसानंतर अनवरी बेगमच्या पतीच्या मनामध्ये संशयाची पाल चुकचुकू लागली. आपल्या पत्नीचा मृत्यू इतका अचानक कसा झाला? सुनेचे वागणे इतके विचित्र का वाटत आहे? या प्रश्नांनी त्यांना सतावायला सुरुवात केली. घरामध्ये दुःखाचे वातावरण होते, पण हिना मात्र कुठेतरी हरवल्यासारखे वागत होते. तिच्या वागण्यातला फरक सगळ्यांना जाणवत होता. त्यातूनच तिचे नणंदेशी भांडण झाले. किरकोळ कारणातून झालेल्या वादामध्ये हिनाने नणंदेला सुनावले की तुझ्या आईचा आवाज मीच बंद केलाय. मला जास्त काय बोललीस तर तुलाही संपून टाकेन. तू माझे काही वाकडे करू शकत नाहीस. तिचे हे बोलणे सर्वांच्यासाठीच धक्कादायक होते. मग मात्र तिच्या सासऱ्यांचा संशय बळावला. अखेर त्यांनी धाडस करून थेट पोलीस ठाण्याचा दरवाजा ठोठावला. पोलिसांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जमिनीत गाडलेला मृतदेह पुन्हा बाहेर काढण्यात आला आणि त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. अहवाल समोर येताच सगळेच हादरून गेले. महिलेचा मृत्यू हृदयविकाराने झाला नव्हता, तर गळा आवळल्यामुळे आणि मानेचे हाड मोडल्यामुळे झाला होता. यानंतर पोलिसांनी घरातील सुनेची म्हणजे हिनाची कसून चौकशी सुरू केली. सुरुवातीला ती काहीच माहिती नसल्याचे सांगत होते, मात्र पोलिसांच्या प्रश्नांचा भडेमार वाढतच असल्यामुळे तिने गुन्ह्याची कबुली दिली. तिने आदिलचे नावही सांगितले. त्यानंतर तातडीने हालचाली करत पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. सुनेने आपले अनैतिक संबंध लपवण्यासाठी सासूची हत्या केल्याचे उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे.